म्हणजे एका काळामध्ये मुंबई, पुणे आणि त्यानंतर कोल्हापूर असा काय जे काय ते म्हटलं जायचं. कोल्हापूर हा पुढे होता, पण सांगली तुम्ही बघितलात, सांगली पुढे गेलं. बरोबर. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, इव्हन सातारा सुद्धा. पण कोल्हापूर का मागं पडलं मग? आणि आता जे राजकारण झालंय ते सर्वसामान्य चांगल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला किंमत नाही. बंटी पाटला साहेबांनी पण काय निवडून त्यांनी पण काय केलं नाही. क्रीडा क्षेत्रातले मानधन आहे त्यासाठी ग्राउंड लेवल जरासं पूर्ण आपलं हे खराब आहेत, ते जरा चांगलं व्हायला पाहिजेत. परत आपलं आता भल्या मोठ्या अशा देशाची फुटबॉल आपला उंच उंच चालू आहे, तसं आपला कोल्हापूर शहराचा फुटबॉल असा उंचावर गेला पाहिजे, आपली खेळाडू उंचावर पोचले पाहिजेत. त्यासाठी मी नगरसेवकांना सांगू इच्छितो की तुम्ही ग्राउंड लेवल सगळी व्यवस्थित करायला पाहिजे. त्याचं पाय खाली वड, त्याचं पाय खाली वड, विकास राहिला होता तुला. मग ते मोरगर आलाय, कडकडच चाललाय. सरकडे चाललाय. तर आज जर रस्ते तुम्ही बघितले 100 कोटी 150 कोटी आणलं म्हणून सांगतात, रस्ते डबरे ठिगळी कोल्हापूर झाले. बरोबर. हा, गटार बघितली तर गटारीतली घाण निघत. हा, सकाळी लाईट्स बघितल्या तर कोल्हापुरातले जवळजवळ कितीतरी रस्त्यावरच्या लाईट्स नाही आहेत. 100% मी सांगतो की ती शीट फिक्स येणार आणि ऋतुराज क्षीरसागर हे काम पूर्ण करणार. आणि विकास काम म्हणजे अजून ते नगरसेवकांनी एवढी कामं केलेत, त्यांनी भरपूर कामं केले भागात. म्हणजे वडिलांच्या निधीतनं आणून त्याने कामं भरपूर केलेत भागात. कोल्हापूर नंतर शहरं सुधारली तर कोल्हापूर अजून सुधारलं नाही. आता कसं आहे, लोक येतात आणि जातात. कोल्हापुरामध्ये गर्दी बघतात, कुठे लावायचं राहू दे म्हणतात, चला बाहेर कोकणात जाऊया. हे रस्त्याची अवस्था काय पहिल्यापासून आहे, आता इलेक्शन आल्यामुळे नाही. बरोबर. गेले 15-20 वर्षे रस्त्यात प्रश्न आहेत. हे तुम्ही आता IT पार्क हे पार्क म्हणण्यापेक्षा ज्या मूलभूत गरजा आहेत, पाणी म्हणा, स्वच्छता म्हणा, कचरा म्हणा, या पहिल्यांदाच प्राधान्यानं सुधारल्या पाहिजेत. निधी त्यांच्याकडूनच मिळणार ना. महाराष्ट्रात ज्यांचं सरकार आहे त्यांच्याकडून निधी मिळणार ना, त्यामुळे त्यांचं जेवण. आज मतदान विकलं जातं, नंतर त्याला विचारलं जात नाही. त्यापेक्षा तुम्ही मतदान करा, पण चांगल्या माणसाला करा. पैसे न घेता मतदान करा, जेणेकरून पुढच्या घरात आपल्याला जाता येईल. तिथं ज्यांच्या घरात जे कोण उमेदवार असेल तो, तेव्हा मी मतदान केलंय, मला माझं तू काम कर. आता माणसं म्हणाले ना, नेत्यांच्या पोरांनी उभं राहायचं नाही. भागातल्या नागरिकांनी त्याला उभा केला. जो कोण काम करेल त्याच्याकडे लोक आता शानी झालेले, काम करणाऱ्या व्यक्तीला निवडून द्यायला. कोल्हापुरातले खड्डे पहिल्यांदा मोजवा, खड्डे मोजवतात, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी निघून जातात. भाजप आणि शिवसेना महायुतीची सत्ता आहे. सत्ता आहे 100%. महापूर्वी महायुतीचा होणार. परवाच आता राजारामपुरीत एक रस्ता केला होता. रस्ता केल्यानंतर 10 मिनिटात एका कार्यकर्त्यानं हातानं तो असा उकरून दाखवला. मग याच्यासाठी काय आहे, कॉर्पोरेशन आहे, कॉर्पोरेशनचे अधिकारी असतात. त्या अधिकाऱ्यांना, इंजिनियरला महिन्याला 1.5 लाख रुपये पगार आहे. त्यांचं काय काम असतंय, झालेल्या कामावर लक्ष देणं. मग ती का लक्ष देत नाहीत? ते आजपर्यंत तरी काय घडलेलं नाहीये, आणि याच्या पुढे किती 10 वर्ष लागेल, 20 वर्ष लागेल, काय सांगता येत नाही. नुसतं हे आश्वासन देतात आणि निघून जातात. म्हणजे तुम्ही अपेक्षा सोडून दिल्या. अपेक्षा सोडून दिलेली आहे. महाराष्ट्रात त्यांची सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, त्यामुळे महायुतीचं काम भरपूर होणार. महानगरपालिकेची रणधुमाळी जी काय आहे ती जोरदार चालू झालेली आहे. सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि याच अनुषंगाने आम्ही आलेलो आहोत महानगरपालिका येथे. इथल्या लोकांच्या जे काही समस्या आहेत, इथल्या लोकांच्या जे काही अपेक्षा आहेत ते जाणून घेण्यासाठी. नमस्कार, मी ऋतुराज आणि तुम्ही पाहताय मी मार्मिक. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कोल्हापुराचा विकास जो आहे तो झालाय का, आणि यांच्या जे काही समस्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. काका काय म्हणताय, कोल्हापूरचा विकास झालाय का हो या वर्षात, काही दिवसात? नाही झालेला. रस्ते वगैरे कोल्हापूरचे कसे आहेत, काय चांगले आहेत की काय? कुठे डबर आहे, कुठं आहे डबर आहे, इकडे डबर आहे, ते खाली डबर आहे. रस्ते वगैरे झाले नाहीत. नाही, कुठे झाले, कुठे नाही. आपल्यासोबत एक दादा आहेत. दादा काय गाजर विकताय? होय, गाजर विकतो दादा. काय झालं काय धंदा सगळं? झालं चांगलं झालं, मस्त झालं. कधीपासून आहेत तुम्ही इथे? एक 20 वर्ष झाली दादा. 20 वर्ष झालंय. काय 20 वर्षात कोल्हापुरात काय बदल, 20 वर्षात काय तुम्हाला वाटते, कोल्हापुरात बदल झालाय नाही झालाय? झाला थोडंफार झाला. त्यांच्या कामं झाल्यात, थोडीफार झालं, इकडे तिकडे कामं झाल्यात. कसं जरा इकडे तिकडे राहायचं, चालायचं. कसं आहे, एक कोल्हापूर आहे. कोल्हापुरात सगळं होते चांगलंच आहे, होईल तिथं तेवढं होते चांगलंच आहे. कोणी केलेत काम काय सांगा?
चालेल सगळ्यांनीच केले म्हणायचं, कसं केलेच म्हणायचं, सगळ्यांनी केलेच म्हणायचं. आता काय अवसर चालेल, काम चांगलं झालं, मस्त झालं. तुमचं प्राधान्य कोणत्या पक्षाला आहे? क्षीरसागर साहेब क्षीरसागर साहेब का बरं विकास कामं केले क्षीरसागर साहेबांनी? केलं साहेब, केलं ती एक नंबर आहे. कसं म्हणजे साहेब तेच आपले आदिलपराज साहेब, तेच आहे आपले करणार, तेच आहे बरोबर. आदिलपराज. क्षीरसागर साहेब चांगले आहेत. यांच्याकडून विकास कामं होतील काय जर काय? होणार होणार की, होणार की साहेब, होणार की. तीनचं आहे तर होणार की, चांगले होणार. तुमच्या काय काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? होणार की काय, हेच पाणीचं मेन आहे, पाणीचं लाईटीचं हेच आहे. दुसरं काय रस्ता आहे ते तेवढं, दुसरं काय नाही. ऋतुराज साहेब करतील का रोड? करणार साहेब, करणार की, करणार. सोबत एक तरुण आहे, तर त्याला विचारूयात की तुझ्या काय अपेक्षा आहेत? क्रीडा क्षेत्रात आहेत, शैक्षणिक असतील, तुझ्या काय अपेक्षा आहेत कोल्हापुरात येणाऱ्या काळात? आता सध्या तर चालू आहे आपलं नगरसेवक इलेक्शन चालू आहे महानगरपालिकेची. बरोबर. मी सांगू इच्छितो की आपल्या येणाऱ्या भविष्य पिढीला क्रीडा क्षेत्रातले मानधन आहे, त्यासाठी ग्राउंड लेवल जरासं पूर्ण आपलं हे आहेत, खराब आहेत, ते जरा चांगलं व्हायला पाहिजेत. परत आपलं आता भल्या मोठ्या अशा देशांनी फुटबॉल आपला उंच उंच चालू आहे, तसं आपला कोल्हापूर शहराचा फुटबॉल असा उंचावर गेला पाहिजे, आपली खेळाडू उंचावर पोहोचले पाहिजेत. त्यासाठी मी नगरसेवकांना सांगू इच्छितो की तुम्ही ग्राउंड लेवल सगळी व्यवस्थित करायला पाहिजे. तुझ्या ज्या ह्या अपेक्षा आहेत ह्या कोण पूर्ण करू शकतील असं तुला वाटते? मला तर अपेक्षा वाटते की येणारी तरुण पिढी, जे नगरसेवक जे होणार आहेत किंवा जे होऊन गेल्यात, त्या लोकांनी या जरा लक्ष घालावं अशी माझी इच्छा आहे. आता या प्रभागातून ऋतुराज क्षीरसागर आहेत, तर ते करू शकतील का तुझ्या या अपेक्षा? 100% मी सांगतो की ती शीट फिक्स येणार आणि ऋतुराज क्षीरसागर हे काम पूर्ण करणार. आणि गेल्या आमदारकीला राज्य क्षीरसागर साहेबांनी सांगितलेलं की ग्राउंड पोरं आपली उन्हात तानात खेळतात, तसेच प्रेक्षक आपली उन्हात तानात बसलेले असतात. मी सांगू इच्छितो की ऋतुराज साहेबांनी हे काम पूर्ण करायला लागते आणि ते करतील अशी अपेक्षा आहे तुझी? 100% अपेक्षा माझी करणार. मग कोल्हापूरचा विकास झालाय काय? नाही झालं, नाही झालेला? नाही झालं, रस्ते वगैरे काय नाही झाले, काय झालं नाही? काय काय वाटते कोल्हापूरचा विकास व्हायला पाहिजे? कसा व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे. राजकारण जे वरची लोक आहेत तिने करायला पाहिजे ना सगळं. पण कोल्हापूरची लोक तर फक्त गटन तट यातच बसलेत अडकून. तशीच मागे पाहिजे, त्याचं पाय खाली वड, त्याचं पाय खाली वड, विकास तर व्हायला होता तुला. मध्यम वर्ग आला आहे, भरकडत चाललाय. बरोबर चाललाय. कोल्हापुरात IT पार्क व्हायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे ना. होणाऱ्या गोष्टी होऊन देत नाही म्हणजे काय, जायला पुढचं आयुष्य भविष्य पुढचं काय व्हायचं त्याला मला बरोबर. हा. काय वाटते कोणता गट जो आहे, कोणती सत्ता कोल्हापुरात यायला पाहिजे जो विकास करेल? आता लावली ताकद भाजपनं, पण आता बघा काय होतंय. एकंदरीत केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे. काय पाहिजे ना, सगळं ताब्यात आहे म्हणजे. बरोबर. म्हणजे जर महानगरपालिकेवरती भाजपची सत्ता आली तर ते करू शकतात असं तुम्हाला वाटतं? करू शकतात. म्हणजे कोल्हापूरकरांनी गटतट न बघता विकास बघायला पाहिजे. विकास विकास होता पाहिजे. तुमचं काय आहे, गटतट की विकास काम आहे? विकास कामामध्ये तटबीड काय नाही, कुठल्याही पक्षी असून दे, विकास झाला पाहिजे. पुढचं भविष्य घडत गेलं पाहिजे ना मुलांचं. बरोबर. म्हणजे असं जर किस्मत ठेवलं आणि जास्त गड्ड्यात आलं तुम्ही. बरोबर. मामा आपल्यासोबत अजून एक काका आहेत, त्यांना विचारत काका काय वाटते कोल्हापूरचा विकास झालाय का? कोल्हापूरचा विकास काही झालेला नाही. कारण आज जर रस्ते तुम्ही बघितले, 100 कोटी 150 कोटी आणलं म्हणून सांगतात, रस्ते डबरे ठिगळी कोल्हापूर झाले. बरोबर. हा, गटार बघितली तर गटारीतली घाण निघत नाही. बरोबर. हा, सकाळी जर लाईट्स बघितल्या तर कोल्हापुरातले जवळजवळ कितीतरी रस्त्यावरच्या लाईट्स नाही आहेत की ज्यामुळे अपघात होऊ शकतात. हे तुम्ही आता IT पार्क हे पार्क म्हणण्यापेक्षा ज्या मूलभूत गरजा आहेत, पाणी म्हणा, स्वच्छता म्हणा, कचरा म्हणा, या पहिल्यांदा प्राधान्यानं सुधारल्या पाहिजेत. कचरा सुद्धा साफ होत नाही. गटर जरी बघितली तर गटर तुमचं नाही सरळ. परवाच आता राजारामपुरीत एक रस्ता केला होता. रस्ता केल्यानंतर 10 मिनिटात एका कार्यकर्त्यानं हातानं तो असा उकरून दाखवला. मग याच्यासाठी काय आहे, कॉर्पोरेशन आहे, कॉर्पोरेशनचे अधिकारी असतात. त्या अधिकाऱ्यांना, इंजिनियरला महिन्याला 1.5 लाख रुपये पगार आहे. त्यांचं काय काम असतंय, झालेल्या कामावर लक्ष देणं. मग ती का लक्ष देत नाहीत? ती लक्ष देत नाहीत, काम चोख होत नाही. त्याला मग कॉर्पोरेशन काय करतं, आयुक्ताला अधिकार आहेत ना, त्या इंजिनियरला किंवा त्या अधिकाऱ्याला तुम्ही सस्पेंड करा, निलंबित करा. बरोबर. असं केल्याशिवाय दहशत बसणार नाही, काम चांगलं होणार नाही. आणि आता जे
राजकारण झालंय ते सर्वसामान्य चांगल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला किंमत नाही. मग तुमचं एकंदरीत मत काय आहे? गट तट की विकास कामे? विकास हा कुठलाही पक्ष येऊन दे कोणी येऊन दे खरं विकास हा झालाच पाहिजे, पण तो होत नाही. आज कोल्हापूर म्हणजे एक सुधारित खेड म्हटलं तरी काय हरकत नाही. कोल्हापूर नंतर शहरं सुधारली तर कोल्हापूर अजून सुधारलं नाही. कोल्हापूरचा महत्वाचा प्रश्न म्हटला तर हद्दवाढ झाली तर लोकसंख्या वाढणं, लोकसंख्येच्या ह्याच्यावर तुम्हाला केंद्राकडून किंवा राज्य सरकारकडून निधी मिळतो. ते निधी मिळाल्यामुळे कोल्हापुरात काही सुधारणा होऊ शकतात. हद्दवाढ आता 1972 महानगरपालिका झाली. आज जवळजवळ 1 इंच सुद्धा जागा वाढलेली नाही, म्हणजे हद्द वाढलेली नाही. पुण्यासारख्यांच्या 8-8, 10-10 वेळा हद्द वाढ झाल्या तिथल्या महानगरपालिकेच्या, तर कोल्हापूरची नाही. याला जबाबदार नेतेच आहेत. मग कुठल्याही पक्षाचे नेते असून द्या, तिने आडवं पडायचं. आपला मतदारसंघ कुठे म्हणायचं, हद्दवाढ करून द्यायची नाही. आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की कोल्हापूरच्या जे काही समस्या आहेत, त्यांच्या काही दैनंदिन समस्या आहेत त्या आपण जाणून घेऊयात. त्याला काय सांगाल? सांगा की तुमच्या काय काय समस्या आहेत आणि काय काय कोल्हापूरमध्ये विकास व्हायला पाहिजे? विकास म्हणजे हद्दवाढ पहिला प्रश्न आहे कोल्हापूरचा. परत तीर्थक्षेत्र आहे महालक्ष्मीचं, ते एक थांबलंय. तर बाकीचे आणि किरकोळ आणि बाकी रस्ते आहेत कोल्हापूरचे, हे सगळं व्हायला पाहिजे. कोल्हापूर डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. आता हे रस्त्याची अवस्था काय पहिल्यापासून आहे, आता इलेक्शन आल्या म्हणून नाही. गेले 15-20 वर्षे रस्त्याचा प्रश्न आहे. पण दोन्ही गटाकडून एकमेकांच्यावरती टीका टिप्पण्या जोरदार चालू झालेल्या आहेत. पण तुम्ही गट तट पाहणार की विकास कामं पाहणार आणि येणाऱ्या काळात तुम्ही कोणत्या पक्षाला प्राधान्य देणार? गट तट पाहणार नाही, कोल्हापूर कसं पुढे जायचं हे बघणार आम्ही. बरोबर. मग कोणता पक्ष पुढे घेऊन जाऊ शकते असं वाटतं? महायुतीचा पक्ष नेऊ शकतो. का बरं? सत्ता केंद्रात त्यांची आहे, महाराष्ट्रात त्यांची सत्ता आहे, तर इथं पण तेच होणार. निधी त्यांच्याकडूनच मिळणार ना. बरोबर. महाराष्ट्रात ज्यांचं सरकार आहे त्यांच्याकडून निधी मिळणार ना, त्यामुळे त्यांचंच हे होणार. तुम्हाला काय वाटतंय बाबा? मला पण तसंच वाटते ना. शिवसेना भाजप ती चांगली आहे आणि कामं पण भरपूर केलेली आहेत. भरपूर कामं केतात येणाऱ्या काळात पण कामं होणार का त्यांच्याकडून? होणार 100%. कोल्हापुरात कोणकोणती कामं व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? ते की रस्ते म्हणा, लाईटीचे काम म्हणा, परत पार्किंगची सोय नाही. पार्किंगची सोय नाही रस्त्यावर आपल्या कोल्हापुरात. पार्किंगचा अडथळा आहे सगळीकडे. या भागात आहेत माहिती राजेश क्षीरसागर यांचे मुलगा आमदार आहेत, त्यांचा मुलगा आहे ऋतुराज क्षीरसागर. ऋतुराज क्षीरसागर यांच्याकडून विकास कामं होतील काय वाटतंय? विकास कामं म्हणजे अजून ते नगरसेवकांनी एवढी कामं केलेत, त्यांनी भरपूर कामं केली भागात. म्हणजे वडिलांच्या निधीतनं आणून त्याने कामं भरपूर केलेत भागात. येणाऱ्या काळात पण ते कामं करतील काय? 100% करणार. जनतेने उभा केले त्यांना. आता माणसं म्हणाले ना नेत्यांच्या पोरांनी उभा राहायचं नाही, भागातल्या नागरिकांनी त्याला उभा केलं. तू नगरसेवक व्हायचं नाही. ज्यावेळी 2019ला आमदार पडले त्यावेळी जनतेने ठरवलं आपल्या भागात आपल्या घरात एक पद असावं, म्हणून त्याला त्याचं नाव सुचवलेलं त्यावेळी. तुम्हाला काय वाटतं? काय सांगाल तुम्ही? ऋतुराज हा कसा उमेदवार आहे आणि त्याच्याकडून येणाऱ्या काळात तुमच्या काय अपेक्षा आहेत? नाही, चांगला आहे माणूस. ते म्हणा, त्यांचे वडील म्हणा, 1 नंबरमध्ये चांगली कामं केलेली त्यांनी आजपर्यंत. सगळी कामं त्यांनी केलेलीच आहेत. परत थोडी राहिलेली ते आता ती रोड म्हणा, गटरी म्हणा. ह्या अशा ज्या काही टॅगलाईन आहेत आणि हे गट तट करून कोल्हापूरकरांची जी काही दिशाभूल करायचा प्रयत्न केला जातो, यावरती तुमचं काय मत आहे? माणसं आता गटतन नाही, ह्या इलेक्शनला गटतन बघणार नाही, माणूस बघून मतदान करणार माणसं. बरोबर. पक्ष बघणार नाहीत. जो माणूस काम करणार आहे त्याला निवडून देणार. गट तट वगैरे चालणार नाही. नाही चालणार. जो माणूस कामाचा आहे त्या माणसाला निवडून देणार. तुम्हाला काय वाटते? तुमच्या भागात अजून कोणकोणत्या समस्या तुम्हाला जाणवतात? ड्रेनेजचं नाही, रिंग रोडचा रोड नाही आहे. रोड तसाच पडला रिंग रोडचा फुलेवाडीला. काय लक्ष दिलं नाही कोणी. काय बंटी पाटला साहेबांनी पण काय निवडून त्यांनी पण काय केलं नाही. जो कोण काम करेल त्याच्याकडे लोक आता शाणी झालेले, काम करणाऱ्या व्यक्तीला निवडून देणार. कोण काम करायला वाटते तुम्हाला? कोण का आता प्रत्येक भागात वेगवेगळे आहेत. तुमच्या प्रभागात? आमच्या प्रभागात काय आमचा राहुल माने आहे, मानसिंग पाटील आहेत, शारंगधर देशमुख आहे. मग कोणाचं पारडं जड आहे तुमच्या प्रभागात? अजून काय सांगता येत नाही, आता सुरुवात आहे.
बरोबर. मग तुमच्या काळात तुमच्या प्रभागात माजी नगरसेवक राहुल माने होते, त्यांच्याकडून विकास कामं झालेत काय? झाल्यात भरपूर झाल्यात. तसं काय हे म्हणता येत नाही. झाल्यात. कोणता पक्ष बाजी मारेल यावेळी, महायुती की महाविकास आघाडी? भाजप आणि शिवसेना महायुतीची सत्ता आहे. येणार. सत्ता आहे 100%. महापूर्वी महायुतीच होणार 100%. त्यांच्याकडून विकास कामं आणली जातील आणि केली जातील का? 100%. महाराष्ट्रात त्यांची सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, त्यामुळे महायुतीचं काम भरपूर होणार. काम IT पार्कचा जो काही प्रश्न आहे तो होईल का? होणार की पुढच्या काळात हे 100% होणार. फक्त कोल्हापूरकरांनी साथ द्यायला पाहिजे, हेच हे आहे, अपेक्षा आहे. दादा काय वाटतंय, तुमच्या काय समस्या आहेत आणि कोणकोणत्या विकास कामे कोल्हापुरात व्हायला पाहिजेत आणि कोणकोणती विकास कामं झालेली नाहीत? एक तर रस्त्याचा प्रश्न आहे, दुसरा पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. जर का बाहेरचं पर्यटक जे कोण येईल त्यांना पार्किंगसाठी हुडकावं लागतं आणि पार्किंग हुडकत खड्ड्यामध्ये गेला माणूस तर एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्ता आणि पार्किंग ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यावरती. आणि ज्यांची पण सत्ता येईल कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तर तिने पहिल्यांदा ह्या दोन गोष्टी कराव्यात असं माझं मत आहे, एक नागरिक म्हणून कोल्हापुरातून. आणि कोणकोणती विकास कामे झालेली नाहीत आजपर्यंत, कोणकोणत्या समस्या तुम्हाला रोज जाणवत आहे? असं मला तर वाटत नाही की कुठल्या झाल्यात. जे काय झाले असेल ते अर्धवटच असा विषय आहे. म्हणजे कोणते झाले नाहीत? डांबरीकरण करायचं तर ह्या रस्त्यापुरतं केलं की पुढं राहून जात आहे. हा. आपटेनगरलाही तसंच झालं होतं, मी जिथं राहतोय तिथं. पण त्यामुळं पहिल्यांदा हे मेन रस्ते जे आहेत ते पूर्ण करा. कोल्हापुरातले खड्डे पहिल्यांदा मुजवा. खड्डे मुजवतात, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी निघून जातात. मुरुम टाका किंवा डांबरी करा, काहीच नाही होत त्याला. महानगरपालिकेची मुरुम टाकतात आणि निघून जातं हे माती. असा विषय आहे याच्यामध्ये. येणाऱ्या काळात कोणती सत्ता यावं असं तुम्हाला वाटतं आणि कोणते जे नगरसेवक आहेत तुमच्या प्रभागातले ते विकास करतील नाही करतील असं तुम्हाला वाटतं? नाही, विकास हा व्हायला पाहिजे माझं मत आहे. कोणताही नगरसेवक येऊ दे, अपोजिट येऊ दे किंवा माझा माणूस येऊ दे किंवा दुसऱ्याचा येऊ दे, कोणी येऊ दे, पण कामाच्या संदर्भात ते असावं. आणि माझी इच्छा आहे की पैशापेक्षा तुम्ही महत्त्व कामाला द्या. आज मतदान विकलं जातं, नंतर त्याला विचारलं जात नाही. त्यापेक्षा तुम्ही मतदान करा, पण चांगल्या माणसाला करा. पैसे न घेता मतदान करा, जेणेकरून पुढच्या घरात आपल्याला जाता येईल. तिथं ज्यांच्या घरात जे कोण उमेदवार असेल तो, तेव्हा मी मतदान केलंय, मला माझं तू काम कर, एवढीच इच्छा आहे माझी. आणि कोल्हापूरचा IT पार्कचा असू दे, अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न असू दे, ते आजपर्यंत तरी काय घडलेलं नाही आहे. आणि याच्या पुढे किती 10 वर्ष लागेल, 20 वर्ष लागेल, काय सांगता येत नाही. नुसतं हे आश्वासन देतात आणि निघून जातात. म्हणजे तुम्ही अपेक्षा सोडून दिल्या? अपेक्षा सोडून दिलेली आहे. पहिले माझं मूलभूत घटना काय की पहिलं रस्ते करा, त्यानंतर पार्किंगची व्यवस्था करा. पार्किंगची व्यवस्था तुम्ही बाहेर करा गावापेक्षा. गावात तुम्ही 4 मजली 5 मजली बांधता पार्किंगसाठी, पण इथूनच जावं लागतं यांना रस्त्यावरून. आणि महाद्वार रोडला जे पार्किंग केलेलं आहे ते चुकीचं आहे. बाहेर करा ना, जेणेकरून बाहेर ठेवा. किंवा बाहेर ठेवल्यानंतर KMTला सुद्धा त्याचा उपयोग होईल. तिथं पार्किंग केल्यानंतर KMTचं उत्पन्न वाढेल त्या गोष्टीतून. किंवा महालक्ष्मीसाठी तुम्ही KMT ठेवा एखादी, एक चांगला उपक्रम करू देत. तीर्थक्षेत्र ते व्हायलाच पाहिजे आहे. तीर्थक्षेत्र व्हायला पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे कोल्हापूरची? त्यातूनच चांगलं आपल्याला कोल्हापूर बघण्यासारखं आहे. बरोबर. आता कसं आहे, लोक येतात आणि जातात. कोल्हापुरामध्ये गर्दी बघतात, कुठे लावायचं राहू दे म्हणतात, चला बाहेर कोकणात जाऊया. त्यामुळं कोल्हापुरामध्ये राहण्यासारखं असं काहीच नाही राहिलेलं. कोल्हापुरामध्ये तीर्थक्षेत्र झाल्यानंतर आजूबाजूची जी आहेत ते सुद्धा चांगला होईल विकास, असं माझं मत आहे. म्हणजे एका काळामध्ये मुंबई, पुणे आणि त्यानंतर कोल्हापूर असा काय जे काय ते म्हटलं जायचं. कोल्हापूर हा पुढे होता, पण सांगली तुम्ही बघितलात तर सांगली पुढे गेलं. बरोबर. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, इव्हन सातारा सुद्धा. पण कोल्हापूर का मागं पडलं? मग त्याच्या पाठीमागचा तुम्ही अभ्यास करा. सांगलीमध्ये आपल्या इथून 30-35 किलोमीटर आहे, पण सांगलीमध्ये रस्ते कसे आहेत याचा विचार करा. याचं कारण काय बरं? तिथले नेते म्हणा किंवा आजूबाजूचा विकास करणारी काही लोक आहेत ते पण आहेत. आपल्या इथं विकास करणारे आहेत, पण त्यांना खोडवा घालतात कोणतं ना कोणतरी. बरोबर. असा विषय आहे माझा. म्हणजे कोल्हापूर पूर्ण गट तट यातच अडकून पडले. अडकून पडलेला आहे.
एकंदरीतच आपण पाहिलं की नागरिकांच्या ज्या काही प्रतिक्रिया होत्या, ज्या काही त्यांचे अनुभव होते, त्यांनी ते आपल्यासोबत सांगितले, आपल्यासोबत मांडले. कोल्हापूरचा विकास जो आहे तो फक्त आराखड्यापुरता आणि कागदापुरता राहिलेला आहे असं नागरिकांचे आरोप आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये महायुती असू दे किंवा महाविकास आघाडी असू दे, फक्त विकास केला पाहिजे असे काही लोकांच्या अपेक्षा आहेत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या मी मार्मिक या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.